शिवाजी कोण होता या पुस्तकावरून झालेल्या वादानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली। त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावी या मागणीकरता रोहित पवार यांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाणे गाठलं। मात्र रोहित पवार निघून जाताच पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचं प्रकाशक प्रशांत आंबींनी म्हटलं। त्यामुळे उद्या एसपींना भेटून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू, अन्यथा कोर्टात जाऊ अशी भूमिका प्रशांत आंबी यांनी घेतली। दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन केलं। आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी ती आम्हाला मान्य नाही आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली। वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातले सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत, त्या पद्धतीचा प्रशांतला बाहेर त्याच पद्धतीचा एफआयआर घेतला जाईल असं म्हणलं जातं। म्हणजे अजितदादांच्या बाबतीत एफआयआर साठी किती उशीर झाला, किती अडचणी आल्या हे मला आणि तुम्हाला सगळ्यांना तिथं माहिती आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री त्यांचा मृत्यूनंतर त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात अनेक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा एफआयआर तिथं होत नाही। मग आम्हाला कर्नाटकात जावं लागलं। मग आता उपमुख्यमंत्र्यांच्याच एफआयआरची अशी परिस्थिती असेल तर अशा सामान्य व्यक्तीची काय? शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती। याबद्दल गायकवाड यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वक व्हावा ही आपली ठाम भूमिका आहे असंही आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं। आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली। माझा काही आक्षेप नाही। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकेरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका। बूम से गई वो हौद से नहीं आती। मुळात आमदार गायकवाड यांनी ज्या अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये अतिशय चीड आणणारी अशा प्रकारची शिवीगाळ ही प्रशांतजी आंबी यांच्या आईविषयी बहिणीविषयी केलेली आहे, ती ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग ही मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर कॉम्रेड गोविंदजी पानसरे यांच्या संदर्भातही अतिशय चुकीचं वक्तव्य आहे। तसंच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख हा त्यांनी सुद्धा केलेला आहे। हे सगळं बोलल्याच्या नंतर आता ज्यावेळी कारवाई होईल अशी भीती वाटते त्यावेळी मग माफीनामा थातुरमातुर हा त्यांनी मागितलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।